हाय फ्रेंड्स, आज बनवूया काहीतरी स्वीट. आज मी बनवला आहे शाही तुकडा. ब्रेडपासून खूप इझी आहे बनवायला आणि तितकाच खूप टेस्टी आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. पहिल्यांदा मी इथे दूध घेतलं आहे, ते छान गरम करत ठेवलं आहे. एकीकडे आपण ब्रेडच्या स्लाइस कट करून घेणार आहोत, बाजूच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचं आहे. त्रिकोणी स्लाइस आपण कट करून घेणार आहोत. पाहू शकता इथे दूध देखील छान आटलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकले 1 वाटी साखर. छान साखर उकळवून घ्यायची, वितळून घ्यायची. पूर्ण विरघळून घेतले की त्यातून थोडंसं दूध बाजूला एका वाटीत काढूया. त्याच्यामध्ये टाकणार आहोत कस्टर्ड पावडर आणि छान मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यामुळे आपलं दूध छान क्रीमी होणार आहे खूप असं. आणि ते आपण टाकणार आहोत दुधामध्ये आणि छान आणखी दूध थोडंसं आटवून घेऊया, थोडं क्रीमी होतपर्यंत टेक्स्चर दुधाचं. त्यानंतर एकीकडे ठेवलं आहे मी तेल. त्याच्यामध्ये आपण तळून घ्या ब्रेडचे स्लाइस छान असे, अगदी 2-3 सेकंदांसाठी, जास्त नाही. ते लवकर तळून होतात जेणेकरून. ते तळून झाल्यानंतरला आपण त्याच दुधामध्ये ते स्लाइस आपण टाकणार आहोत. दुधामध्ये थोडीशी वेलची पूड देखील टाकली आहे. छान दुधामध्ये स्लाइस त्या ब्रेडच्या डीप करून घ्यायच्या आहेत आणि 1-2 मिनिटांनी काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे एका प्लेटमध्ये सजवायच्या आहेत. त्यानंतरला आपण त्याच दुधामध्ये टाकलं आहे ड्रायफ्रूट्स छान असे आणि 5 मिनिटं उकळून घेतले आहेत. पाहू शकता काय जाड दूध झालं, एकदम क्रीमी असं. आणि आपण त्यात आपल्या ब्रेडच्या स्लाइसवर छान पसरवून घेणार आहोत. ते सगळं झाल्यानंतर आपण ते एकदम छान थंड करून घेणार आहोत फ्रीजमध्ये आणि थंडगार डेझर्टचा आस्वाद घेणार आहोत. नक्की ट्राय करा, ही रेसिपी तुम्हाला देखील खूप आवडेल.